बोस्या कसा राहतो, हातामध्ये कटबंडू, एका हातामध्ये दंडू आणि मस्तकाला लांब लचक तिडानं ह्या एवढ्या साऱ्या लंब्या देटा आणि एवढी मोठी दाढी आणि गळ्यामध्ये दुनिया भराच्या माळानं भोवताली एक तैमत लावलेला. मग त्याने कोण नाही म्हणतील महाराज. मग बाबा नाही तसा करायला हरकत नव्हती, पण महाराज लोक भगवे कपडे घालून जटा दाढी वाढवतात. काऊन वाढवतात? का ज्याचा पोट त्या दाढी जटावर आहे, याने जटा वाढवलं नाही, दाढी वाढवलं नाही, भगवे कपडे जर वापरले नाही तर त्याने कोणी चाराने देणार नाही. मग त्याला चाराने देणार नाही ना. समजा गावात फिरून जर रिकामा घराला गेला तर त्याच्या घरची बाई त्याला येऊ देईल का घराला? त्याला तर सीधी चालता हो येते, पाय ठेवायचं नाही. कारण या साधुगिरीचा पोट जर या संत संन्यासाचा जर पोट असेल तर त्या साधुगिरीवर मग आपल्या बाबाला घेणं नाही, देणं नाही, निष्काम सेवा फुकट. बाबाले का गरज आहे भगवे कपडे, लंब्या जटा, दाढी वाढवा? बाबांना शिकवलं उच्च विचार पाहिजे, स्वच्छ राणी पाहिजे. आणि हे महाराज लोक 8-8 दिवस आंघोळ करत नाही, एवढ्या साऱ्या लंब्या लटा कधी केले कंगवा फणी लागत. मग बाबांना तर शिकवलं स्वच्छता पाहिजे, मनाचा विचार स्वच्छ पाहिजे, उच्च विचार पाहिजे, स्वच्छ राणी पाहिजे. त्या ठिकाणी परमेश्वराचा वास नाही तर इतर ठिकाणी नाही. आणि म्हणून त्या साधू संतांना जटा वाढवल्या, भगवे कपडे घातले, दुनिया भराच्या माळा गळ्यात घातल्या, लोकांना लुबाडण्यासाठी, लोकांकडून लुबाडून स्वतःचा प्रपंच चालवतात. म्हणून त्याने तो रोजगार उचलला. पण आपले बाबा निस्वार्थपणे फुकट निष्काम सेवा करणारे होते, म्हणून बाबानो तो सोंग उचलला नाही, भगवे कपडे वापरले नाही, जटा वाढवल्या नाही, दाढी वाढवलं नाही, कटमंडू धरला नाही, तरी आज बाबाचा नाव तिकडे तिकडे गाजते. साधू संत एखाद्याला आज मरू द्या तर उद्या कोणी विचारत नाही. आपले बाबा तर 96 मध्ये आपल्यापासून दूर झाले, तरी आज कान्या कोपऱ्यामध्ये जा तर बाबाचा नाव गाजून राहिला. कारण बाबाने कर्म तसे केले, कर्तव्य तसे केले आणि सेवकाला सुद्धा तेच शिकवलं. सेवका नाही तसं करायला पाहिजे. म्हणून काय म्हणतो मी,
बाबा वाणी कोणी होणार ज्ञानी ज्ञानी बाबा वाणी कोणी होणार ज्ञानी ज्ञानी तिकडे तिकडे चर्चे हा नावानी वाणी तिकडे तिकडे चर्चे हा नावाची वाणी तिकडे तिकडे चर्चे ह्या नावाची वाणी तिकडे तिकडे चर्चे ह्या नावाची वाणी म्हणून लाखो साधू संत होतील पण आपल्या बाबासारखा कोणी होणार नाही आणि झालाही नाही. आज बाबाचा कान्या कोपऱ्यामध्ये नाव गाजून राहिलं कारण बाबाने तसे कर्तव्य केले. निष्काम सेवा फुकट सेवकाला वाटून दिली, घेवायला गेला तर करोडो खर्च कराल तर सापडा. आणि या निष्काम सेवेला सांभाळण्यासाठी फक्त माणसाला माणूस बनवून जगणं आहे. तिला पैशाची गरज नाही, पैशानं खरीदू शकत नाही, तर तिला आपण सत्य मर्यादा प्रेमाच्या आचरणानं आपल्या जवळ 24 तास बांधून ठेवू शकतो. पण आपल्या जर आचरण बरोबर नसतील, आपले विचार बरोबर नसतील, तर परमेश्वर काही कोणाचा नौकर नाही. फक्त आपण का देतो परमेश्वराले? सकाळी उठून फक्त आंघोळ पाणी करून एक अगरबत्ती लावतो आणि थोडासा कपूर लावतो आणि परमेश्वराला दुनिया भराच्या मागणे मागतो, तरी परमेश्वर आपल्याला वेळोवेळी मदत करतो. दुनिया भराचा फिरले, दुनिया भराचे वैद वाणी दूर गेले आणि सर्व उपचार वाया गेले. त्यावेळेस आपण या बाबाच्या मार्गावर जेव्हा आलो, नुसता बाबाच्या मार्गात येवासाठी तयार झालो, ज्या दिवशी आपण पहिल्या दिवशी ज्योत आपल्या घरी लागली, त्याच दिवशी जे दुनियाभर फिरून आराम झालं नाही, तर पहिल्याच दिवशी तुम्हाला चारण्याचा आराम लागला. केवढी शक्ती आहे या ज्योत लावण्यामध्ये. पण आपण ज्योत लावायला विसरून जातो, टाइमच्या बेटाईम लावतो, कारण आपण बाबाचे पक्के सेवकाले अभिमान गाऊन आलं. आपण त्यागाचे कार्य केले. बाबा हनुमानजीची फोटो आपल्या घरी आली आणि फोटो घरी आली म्हणूनच या सेवकाच्या आघात. सेवकाले एवढं वाटत नाही, जेव्हा मायाजवळ काहीच नव्हता, रिकामा खाली होतो, फक्त ज्योत बाबाची लावली तर सारा दुःख दूर झाला. आणि मग जेव्हा सुखी समाधान झाल्यावर आपण त्यागाचे कार्य करून बाबाची फोटो आणला आणि फोटो आणल्यावर सेवकाले अभिमान आला. गर्वाचे घर खाली. गर्वानं माणसाच्या अंगात जर गर्व आला असेल तर त्याच्या प्राचित्याले भोगणे आहे. कारण गर्व अभिमान जर माणसात आला तर तो माणूस काही माणसाला राहिला. रावणासारखा बलवान ज्याच्या घरी 33 कोटी देव नोकरीला होत, कोणी झाडू मारायचं, कोणी पोचा मारायचं, कोणी फळाला पाणी घालायचं, सारं त्याला आपण देव म्हणून पूजले. ते सगळे देव त्या रावणाच्या घरी नोकरी करत होते. आणि एवढा बलवान रावण होता, त्याच्याकडे धन दौलत पैसे असले, ताकद सारा गुण संपला. देव ज्याच्या घरी नोकर तो काही मामूली माणूस झाला आणि त्याला मारण्यासाठी त्या त्रेता युगामध्ये रामाचा अवतार झाला. रामाला कोणी देव मानला नाही. त्याला मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतात. फक्त मर्यादाचा पालन करणारा होता. त्याच्या घरी एवढे देव नोकरीला होते आणि अशा रावणाला त्या मर्यादा पुरुषोत्तम रामानं मारलं. साधारण माणसं, कारण त्याच्यात गर्व आला होता, त्याच्यात अभिमान आला आणि म्हणूनच रावण साधारण त्या रामाच्या हातून मरणगती गेला. ज्याच्या घरी देव नोकरीला होते त्याला का कमी होता, पण साधारण माणसानं त्याचा जीव घेतलं. कारण हा अभिमान एवढा खराब आहे. आणि म्हणून हात जोडून सर्व सेवकाला सांगतो, राग आणणे बंद करा. चोरी करणे, खोटे बोलणे, राग आणणे हा प्रत्येक सेवकानं बंद केलंच पाहिजे. पण आपला चोरी करणे सुरूच, खोटे बोलणं सुरू, भांडण करणं सुरू, याले त्याले लुबाडणं सुरूच ना. आम्ही बाबाचे सेवक. आम्हाला लाजही वाटत नाही, एवढ्या लोक सांगतो आम्ही बाबाचे सेवक. मग बाबानं सेवकाला का शिकवलं? त्याचं काही गुण नाही ना. मग सेवक म्हणण्यात काही उपयोग आहे का? म्हणून बाबानं जर शिकवलं तुम्हाला
तर बाबाला वाटलं पाहिजे मी माझ्या सेवकाला जे शिकवलं त्या परीनं माझं सेवक वागून राहिला तर बाबाला समाधान होईल. निष्काम सेवा फुकट जरी बाबानं दिली पण बाबाला अभिमान राहील. आणि आपण जर रस्ता सोडून गेलो तर बाबाच्या डोळ्यात पाणी येईल की मी एवढा सारा सेवकासाठी केलं मग सेवक माझ्यासाठी का करून राहील. म्हणून सर्वाले हात जोडून सांगतो आपल्या बाबासारखा गुरु आपल्याला भेटला धन्य म्हणा. नाही तर आपण आजपर्यंत 14वी झाली असती लोकांना खाऊन घेऊन आमच्या नावं विसरून गेले. पण त्या बाबाची कृपा आणि म्हणून बाबाच्या तत्व शब्द नियमानं सर्व सेवकाने वागा. कुटुंबात एकता ठेवा, लोकात एकता ठेवा, सेवकात एकता ठेवा. एकतेसारखी शक्ती नाही आणि म्हणून आपल्या बाबाच्या नावात कान्या कोपऱ्यामध्ये गाजते कारण बाबाने तसे कर्तव्य केले. म्हणून काय म्हणतो मने जहे माला उधार केला कन्या में जोड़ी